आज रोजी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये कारण महाराष्ट्रामध्ये मोटर असोसिएशनला परिवहन खात्याने महाराष्ट्राच्या जेणेकरून की ज्याची पासिंग संपलेली असते गाडीची त्या दिवसापासून 50 रुपयाचा दंड आकारलेला आहे आणि ही दंड काय सहजासहजी कोणताही माणूस भरू शकत नाही। चला ठीक आहे, मोठी गाडी भरू शकते, परंतु ऑटो रिक्षाची कमाई रोजची 150-200 रुपये फक्त आणि त्याच्यामध्ये त्यांची पासिंग संपल्यानंतर त्यांनी 50 रुपये डेलीचं भरायचं आणि महिन्यासाठी 1,500 भरायचं म्हणलं तर ही काय परवडणारी गोष्ट नाही आहे। शासनानं हा निर्णय जो घेतलेला आहे की माघार घ्यावा, 50 रुपयाचा निर्णय माघार घ्यावा आणि कंटिन्यू जो पहिलंच कानून चालत होतं त्या कानूनप्रमाणे चालावा। नसता आम्ही 15 आणि 16 तारखेला आम्ही बंद पुकारलेला आहे। 2 दिवस आमचं उस्मानाबादमध्ये धाराशिवमध्ये पूर्णपणे रिक्षे बंद राहतील 15 आणि 16 तारखेला आणि त्यानंतर पण शासनानं अगर ह्याच्यावर अतिरिक्त काही कारवाई केलेली नाही तर आम्ही बेमुदत संपावर जाऊ, रस्ता रोको आंदोलन करू। मग जो आम्हाला होईल आम्ही तेवढे करू, आमरण उपोषणासाठी बसू। आमचं हे निर्णय त्यांना मान्य करून घ्यावंच लागेल, नसता आम्ही रस्त्यावर उतरू। हे आमची मान्यता अंमलबजावणी चालू झाली का? अंमलबजावणी चालू झालेली ही अंमलबजावणी 1 महिना झालं चालू होऊन 17/5 पासून चालू झालेली आहे अंमलबजावणी आणि त्यांना आम्ही सारखं निवेदन दिलेलं आहे, परंतु निवेदन देऊन पण हे कार्यक्रम झालेलं नाही आहे। तर हे फक्त महाराष्ट्रामध्ये लागू झालेले, कोणत्याही स्टेटमध्ये लागू झालेलं नाही आहे। तर आमची एकच विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये बी हे कानून लागू करू नये। आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, प्रशासनावर आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे? आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज जो निवेदन दिलेलं आहे हे सांगितलं की त्यांना जो आम्ही 50 रुपये जो फाईन केलेला आहे शासनाने आम्हाला फिटनेसवर ते आमचं रद्द करावं आणि पेट्रोल आणि डिझेलचे जो भाव वाढलेले आहेत ती डिझेल पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे आमचं धंद्याचा जो टॅक्स आहे 10 रुपये पॉईंट होतं, आता ते 15 रुपये पॉईंट आमचं करावं, आमची एवढी मान्यता आहे। प्रशासनाच्या वतीने काय सांगण्यात आलं आपल्याला आज? शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं त्यांना? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की RDC साहेबाला सांगतो आणि आम्ही शासनाला कळवतो आणि हे तुमचं माघारसाठी आम्ही बोलू। शासनानं दंड लावलेला आहे रिक्षावाल्याला, ही रिक्षावाल्याची ताकदच नाही भरायची, पूर्ण वाहनाला लावलेलं आहे इथं। एवढी लोकांची ताकद नाही। धंदा आमचा 200-300 रुपये व्हायला लागलं, त्यात RTO ऑफिसला खर्च आहे, ही बाकीचे कुठं नाही, ही कसं होणार? शक्यच नाही ती। ह्याच्याकरता शासनाने ह्याच्यावर लक्ष द्यावं आणि शासनानं अजून काय केलं ह्याच्या वितर इलेक्ट्रिक गाड्या इलेक्ट्रिक गाड्या काढलेल्या आहेत, CNG काढलेले आहेत, बरेच असे काय आहे ते बगर लायसनचे बगर परमिटचे गाड्या काढलेल्या आहेत, ती वरून निघालेले, त्यांचा त्रास वेगळाच। आणि आत्तापर्यंत शासनाची रिक्षावाल्याला काही कुठं मदत भेटलेली नाही। जसं की आता ह्यांनी स्कीम काढलेले आहेत, लाडकी बहीण, कुठं लाडका भाऊ, तसं एक साहेबांनी मी ऐकण्यात आहे की मुख्यमंत्री साहेबांनी रिक्षा चालवलेला आहे। मग रिक्षावाल्याकडे ह्यांचं लक्ष काय नाही, तर ह्यांचं लक्ष रिक्षावाल्याकडे यावं। ह्याच्यामुळं आज आम्ही काय केलेलं आहे, उस्मानाबाद धाराशिव शहरात पूर्ण रिक्षे बंद केलेले आहे आणि ह्याच्यावर त्यांनी दखल द्यावी। आज आम्ही कलेक्टरच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे। 15 आणि 16 2 दिवस आम्ही संप केलेला आहे।